प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल. शब्द आहेत संत मदर तेरेसा ह्यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, क्रिसमसची पूर्वसंध्या इसवी सन 380 ते 405 ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये संत जेरोम बेथलेम ह्या ठिकाणी राहत असलेले. क्रिसमसची पूर्वसंध्या आहे, बेथलेमचं ठिकाण आहे. सहजच कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये त्या येशू बाळाविषयी विशेष असं प्रेम उफाळून आलेलं असणार. तसंच संत जेरोमच्या बाबतीत झालं. परमेश्वराच्या शब्दाचं लॅटिन भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला. पोप महोदयाच्या आदेशानुसार त्याने त्या कामाला सुरुवात केलेली. आणि मग त्या संध्याकाळी तो सहज एक विचार करत होता की मला येशू बाळाला काहीतरी देणगी द्यायची आहे. काय द्यायचं बरे? मग त्याला वाटलं की हे एवढं सुंदर असं भाषांतर मी करत आहे, हे सगळं संपूर्ण भाषांतरित झालेलं बायबल जे आहे ती मी बाळ येशूला अर्पण करावं. आणि त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला दर्शन देतो आणि त्याला सांगतो मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे. आणि मग जेरोमने आपली इच्छा व्यक्त केली की माझ्याकडे आता हे बायबल तयार होत आहे, ते बायबल मी तुला अर्पण करू इच्छितो. आणि येशूने त्याला सांगितलं मला तुझं बायबल नको आहे, हे मला हवा आहे तुझं हृदय. आणि जेरोम एकदम हादरून गेला. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की शक्य नाही, कारण ते हृदय अतिशय पापी आहे, जखमी आहे, अस्वच्छ आहे, अशुद्ध आहे. हे अशा प्रकारचं माझं अशुद्ध हृदय मी तुला कसं अर्पण करू? आणि त्याच वेळेला येशूने सांगितलं घाबरू नकोस, माझ्या हृदयातून निघणारा शुद्धतेचा एक प्रकाश किरण तुझ्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि तू अंतर्यामी अंतर्बाह्य संपूर्णपणे शुद्ध होशील. त्या क्षणालाच संत जेरोमला आलेला अनुभव त्याने आपल्या प्रवचनामध्ये नमूद केलेला आहे. त्याने सांगितलं की संपूर्ण दिवसभराच्या थकव्याने मी संपूर्णपणे शिनलेलो होतो, परंतु ज्या क्षणाला मला तो अनुभव आला त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये जणू काही शांतीची गंगा वाहू लागली, प्रेम ओसंडून येऊ लागलं, आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला आणि ख्रिसमसचा आनंद त्या क्षणाला मी घेऊ शकलो. कशा प्रकारे परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्रासाठी आपलं हृदय उघडत असतो आणि ते शुद्ध करत असतो, त्याचं हे सुंदर उदाहरण. पोप फ्रान्सिस ह्याने अपेरुईत इल्लिस नावाचं परिपत्रक लिहिलेलं आहे, त्यावरती ह्या दिवसात आपण चिंतन करत आहोत. आणि त्यामध्ये आजचा विषय आहे की पवित्र शास्त्र समजण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपलं हृदय उघडत असतो. म्हणून ज्यावेळेला माणूस बायबल वाचायला सुरुवात करत असतो तेव्हा त्या ठिकाणी एक वेगळा संवाद सुरू झालेला असतो. एकीकडे बायबलमध्ये दडलेली असते परमेश्वराच्या हृदयाची धडधड, तर दुसरीकडे वाचन करणारा माणूस असतो त्याच्याही हृदयाची धडधड वाढलेली असते. तो एक प्रकारचा संवाद सुरू असतो. ए हृदयीचे ते हृदयी, परमेश्वराच्या हृदयातील खजिना माणसाच्या हृदयामध्ये जणू काही तो ओतला जात असतो, तशा प्रकारची घटना. म्हणून त्या ठिकाणी पोप महोदय आपल्याला उदाहरण देत असतात स्तोत्र संहिता पुस्तकाचं, की ते स्तोत्र संहिता पुस्तक आहे तो माणसाच्या जीवनाचा एक हुंदका आहे. कोणतरी दुःखी आहे, कोणतरी संकटात आहे, कोणीतरी अपयशी ठरलेलं आहे, कोणीतरी अडचणीमध्ये आहे, कोणीतरी आनंदी आहे, त्यांना हर्ष झालेला आहे, देवाचे आभार मानायचे आहेत, कोणाला तरी देवाकडे विनंती करायची आहेत, आशा आहे, निराशा आहे, दुःख आहे, चिंता आहे, भीती आहे. ह्या सगळ्या भावना स्तोत्र संहितामध्ये सामावलेल्या आहेत. म्हणजे माणसाने जणू काही परमेश्वराच्या हृदयामध्ये पर्यंत आपलं सर्व काही पोहोचवलं, परंतु आज तोच माणसाचा शब्द आपल्या बायबलमध्ये स्तोत्र संहितेच्या रूपाने देवाचा शब्द झालेला आहे. म्हणजे बायबल वाचन ज्यावेळेला सुरू होत असतं त्यावेळेला अशा प्रकारचा एक अनोखा संवाद त्या ठिकाणी सुरू असतो. किंवा पोप महोदय दुसरं एक उदाहरण देतात. निर्गमाच्या पुस्तकात अध्याय 15 मध्ये लाल समुद्र पार केल्यानंतर मोशेने इस्रायली लोकांसमवेत एक गीत गायलं की कसा परमेश्वर उन्नत झालेला आहे, तो माझं बल आहे, तो माझं सामर्थ्य आहे, तो माझी ढाल आहे, माझं कवच आहे, कारण तो प्रसंगच तसा होता.
फारोच्या गुलामगिरीमध्ये 430 वर्षे अडकून पडलेली इस्रायली जनता लाल समुद्रातून पार येते आणि त्याच लाल समुद्रामध्ये फारोचं सैन्य आणि त्याचे रथ आणि घोडे बुडून मरण पावतात. हा प्रसंग अंगावरती काटे आणणारा होता, परंतु तो प्रसंग त्या ठिकाणी घडलेला त्यावेळेला मोशेच्या मुखातून बाहेर पडलेलं जे गीत आहे तो आज बायबलचा शब्द म्हणून निर्गमाच्या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. शमूएलाच्या पुस्तकातील हन्नाचं गीत, लूकच्या शुभवर्तमानातील पवित्र मरियेचं स्तोत्रगीत किंवा शिमोनाचं स्तोत्र किंवा जखऱ्याचं स्तोत्र, माणसाने केलेल्या ह्या सगळ्या प्रार्थना आहेत, तरी देखील त्या मात्र बायबलचा भाग बनलेल्या आहेत. जेव्हा योग्य अशा आध्यात्मिक वातावरणामध्ये माणसाच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतो तेव्हा त्याला दैवी शब्दाची झालर लागलेली असते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पोप महोदय आणखी एक महत्त्वाचा उतारा चिंतनासाठी घेतात आणि तो उतारा आहे अम्माऊसच्या वाटेवरती असलेले 2 शिष्य. कशा प्रकारे त्यांचा प्रवास सुरू होतो की दिवस भरत आलेला आहे, त्यांनी वाट बघितलेली आहे, 3 दिवस झालेले आहे, आपला माणूस मरण पावलेला आहे, त्यांनी सांगितलं होतं की मी जिवंत होईन, कुठे काही वार्ता नाही. निराश झालेले, माना खाली घातलेले असे 2 शिष्य निघून चाललेले जेरुसलेमेपासून अम्माऊसच्या दिशेने. मग येशू त्यांच्यामध्ये प्रवेश करतो. तिथे एक अनोखा संवाद सुरू होतो आणि ज्या पद्धतीने तो सगळं काही बायबलमधलं स्पष्टीकरण देतो त्यामुळे त्यांच्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येते असं सांगण्यात आलेलं आहे. पोप महोदय सांगतात, बायबल वाचताना किंवा बायबलचे शब्द ऐकताना तुमच्या अंतःकरणाला देखील अशा प्रकारे आतल्या आत उकळी येते किंवा नाही ते तपासून पहा. जर ती उकळी येत नसेल तर प्रश्न बायबलच्या अग्नीमध्ये नाही, प्रश्न अंतःकरणाच्या परिस्थितीवरती आहे. ती अंतःकरणाची परिस्थिती योग्य असेल तर उकळी आल्याशिवाय राहणार नाही. संत आन्सेलम आणि त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या जिभेवरती मधाचा एक थेंब ठेवला आणि तुम्हाला काहीच गोडवा जाणवला नाही तर प्रश्न त्या मधामध्ये नसून तुमच्या जिभेमध्ये आहे. किंवा जळता निखारा तुमच्या हाताच्या तळव्यावरती ठेवला आणि तुम्हाला चटका लागला नाही तर प्रश्न निखाऱ्यामध्ये नसून तुमच्या हाताच्या तळव्यामध्ये आहे. परमेश्वराचा शब्द अग्नीसारखा आहे, मधासारखा आहे, त्याचा प्रभाव माणसाला जाणवल्याशिवाय राहत नाही. नुसती अंतःकरणाला उकळी आली नाही, भाकर मोडत असताना प्रत्यक्ष येशूचं दर्शन त्यांना त्या ठिकाणी घडलं. विचार करा, दिवसभराची वाटचाल करून गेलेली ती माणसं रात्री त्या काळोखामध्ये जेरुसलेममध्ये परतली, कारण अंतःकरणामध्ये परमेश्वराचा प्रकाश होता, त्या शब्दाचा प्रकाश आणि येशूच्या दर्शनाने झालेल्या त्या स्पर्शाचा प्रकाश. त्या प्रकाशाच्या बळावरती हे 2 शिष्य पुन्हा एकदा माघारी जेरुसलेमला परततात आणि इतर शिष्यांना ती गोड अशी बातमी देतात. किंवा प्रभू येशू ख्रिस्त मार्कच्या शुभवर्तमानात अध्याय 4 वचन 1 ते 20 ह्यामध्ये दाखले देतो आणि त्या दाखल्याचं स्पष्टीकरण मात्र एकांती आपल्या प्रेषितांना देतो. जाहीरपणे शब्द देवळामध्ये घोषित केला जातो, पण तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा परमेश्वर तुमचं हृदय उघडतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देत असतो. कितीतरी वर्षांपूर्वी कोणीतरी दिलेलं एखादं प्रवचन तुम्हाला कधीतरी आठवतं, त्या प्रवचनातील एखादा शब्द तुमच्या काळजाचा कब्जा घेतो आणि नंतर तुम्ही कृती करता, त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. हे देव शब्दाचं प्रचंड असं सामर्थ्य त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. किंवा पोप महोदय सांगतात, देवाचा शब्द नित्य नूतन असतो, तो कधीच जुना होत नाही. बायबल कधीच रद्दीमध्ये जाऊ शकत नाही, तो शब्द सतत ताजा टवटवीत असतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे यशाया अध्याय 55 वचन 1 ते 11. त्यामध्ये ते सांगत आहेत की ज्याप्रमाणे पृथ्वीवरती पाऊस पडतो आणि बीज उगवल्याशिवाय, वनस्पती उगवल्याशिवाय, हिरवळ उगवल्याशिवाय तो परत जात नाही परमेश्वराकडे, त्याप्रमाणे देवाचा शब्द ज्या कार्यासाठी परमेश्वराने पाठवलेला असतो ते कार्य पूर्णत्वास नेल्याशिवाय पुन्हा परमेश्वराकडे परत जाऊ शकत नाही. मात्र माणसाने स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की देवाच्या शब्दाचं कार्य माझ्या अंतःकरणामध्ये सुरू आहे का? आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू एका भूतग्रस्ताला बरं करतो.
एकंदरीत ती परिस्थिती बघायची. सभास्थान आहे, अशुद्ध आत्मा लागलेला माणूस त्या ठिकाणी आहे आणि येशू सरळ त्या माणसामधील तो अशुद्ध आत्मा काढून टाकतो आणि लोक आश्चर्यचकित होतात. काय ही अधिकारयुक्त अशा प्रकारची ही शिकवण, अशुद्धता त्याच्या जीवनातून पूर्णपणे काढून टाकलेली आहे. देवाच्या शब्दामध्ये असलेली ही ताकद, जशाप्रमाणे संत जेरोमने आपल्या जीवनातली अशुद्धता, अस्वच्छता, सगळ्या प्रकारची जखम आणि पाप निघून गेल्याचा अनुभव घेतला, तशा प्रकारे माणूस अनुभव घेत असतो. महाराष्ट्रीयन संत एकनाथ यांनी सांगितलेलं आहे, अंघोळ करण्यासाठी साबणाची गरज असते, हृदयाची अंघोळ करण्यासाठी परमेश्वराच्या शब्दाची गरज असते. तो परमेश्वराचा शब्द माणसाचं हृदय स्वच्छ करत असतो. पवित्र मरियेचं नोवेना आपण ह्या दिवसामध्ये करत आहोत. ती पवित्र मरिया अतिशुद्ध माता आहे, अतिविरक्त माता आहे. तिचा निष्कलंक गर्भसंभव आपण 8 डिसेंबर ह्या दिवशी साजरा करत असतो. तिचं निष्कलंक हृदय संपूर्ण जगाला एक प्रचंड प्रमाणामध्ये ताकद देणारं आहे. आणि म्हणूनच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे चित्र बघितलेलं असेल की माऊलीच्या पायाखाली सर्पाचं डोकं ठेचलं जाण्याचं ते चित्र. काय नक्की त्याच्यामध्ये अर्थ आहे की ज्याप्रमाणे माऊलीने त्या सापाला आपल्या पायाखाली ठेचलेलं आहे, त्याप्रमाणे परमेश्वर देखील त्याच्या शब्दाद्वारे सैतानाची सगळी शक्ती आहे त्या शक्तीचा चुराडा करत असतो. ती सैतानी शक्ती माणसाचं अंतःकरण अशुद्ध बनवत असते. म्हणून देवाचा शब्द त्या ठिकाणी हातोड्यासारखा जाऊन त्या शक्तीचा चुराडा करणं गरजेचं आहे. आज आपण आपली सगळी अशुद्धता घेऊन परमेश्वराच्या चरणापाशी येऊया. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत विचार करायचा. कधी कधी संपूर्ण नखशिखांत माणूस अशुद्ध असतो. मेंदूतील विचार, एक विचार माणसाला कळसाला घेऊन जाऊ शकतो, तसा एक विचार माणसाला रसातळाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या मनामध्ये येणारे विचार कसे आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि परमेश्वराला सांगायचं, माझ्या मेंदूतील विचार शुद्ध कर. बायबलचं वाचन सुरू करून बघा. दिवसभरात येणारे तुमचे जे विचार असतात त्याच्यामध्ये एक सूर बायबलच्या शब्दाचा असतो. त्यानंतर आपण थोडंसं पुढे यायचं. आपले डोळे, आज सगळं काही इंटरनेटवरती उपलब्ध आहे. मुलांनी ज्या वयामध्ये बघू नये ते सगळं उपलब्ध आहे. त्याद्वारे अशुद्धता आतमध्ये जात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. संत योहानाने सांगितलेलं आहे ती डोळ्यांची वासना. मग त्यानंतर घडणाऱ्या कृती आपण आजूबाजूला बघतो. बसमध्ये, रेल्वेमध्ये बलात्कार होतो, रस्त्यावरती बलात्कार होतो, सगळ्या 4 चौघांसमोर एखाद्याची नग्न धिंड काढली जाते. हे सगळं होतं कसं की जे डोळ्याने आतमध्ये घेतलेलं आहे तेच आता हळूहळू बाहेर पडत आहे. त्यानंतर आहे आपली जीभ, की आपली ही जीभ, याकोबाचं पत्र अध्याय 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे ही जीभ म्हणजे आग आहे. छोटीशी आग संपूर्ण जंगलाला वणवा लावू शकते. तशी आपली ही छोटीशी जीभ आपल्या समाजामध्ये आग पसरवू शकते. पण त्याच जिभेने सुवार्ता पसरविल्यामुळे जीवनामध्ये नंदनवन फुलू शकतं. म्हणून ती जीभ आपण शुद्ध करून घ्यायची. हे पवित्र मरिये, माझी जीभ शुद्ध कर. हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझ्या ओठांवरती पहारा ठेव. अशा प्रकारचे शब्द सातत्याने घोळत राहणं गरजेचं आहे. नंतर आपलं हृदय, त्या हृदयामध्ये ज्याप्रमाणे रक्त आहे त्याप्रमाणे प्रेम, आनंद आणि शांती अशा चांगल्या भावना असू शकतात. परंतु त्याच हृदयामध्ये दुसरे अग्नी देखील प्रज्वलित असण्याची शक्यता आहे. प्रेमाग्नीच्या ऐवजी द्वेषाग्नी, मत्सराग्नी, वासनाग्नी, तृषाग्नी अशा प्रकारची अग्नी असण्याची शक्यता आहे. ते हृदय देखील शुद्ध करून घ्यायचं. त्यानंतर आपले हातपाय, त्या हातापायाने आपण जे काही चांगलं करायला पाहिजे त्यासाठी ते शुद्ध करून घ्यायचं. संपूर्ण शरीर, मन, आत्मा आणि जीवन, आपले सर्व नातेसंबंध शुद्ध करण्यासाठी पवित्र मरियेकडे विनंती करायची. जे वचन तुम्ही ऐकता त्यामुळे तुम्ही शुद्ध झालाच आहात, असं योहानाचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 3 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही कदाचित थोडंसं हे निरीक्षण केलं असेल की शुभवर्तमान वाचण्याआधी जेव्हा धर्मगुरू येत असतात त्यावेळेला ते छोटीशी प्रार्थना करत येत असतात. आपण सर्वजण त्यावेळेला हालेलुया हे गाणं गाण्यामध्ये गुंतलेलो असतो.
पण आमचे धर्मगुरू त्यावेळेला प्रार्थना करत असतात, हे परमेश्वरा माझे ओठ आणि माझं अंतःकरण शुद्ध कर, की जेणेकरून योग्य रीतीने मी तुझी सुवार्ता घोषवू शकेन. शुद्ध ओठांचा मनुष्य परमेश्वराची सुवार्ता घोषवू शकतो. त्याचे चरण देखील पर्वतावरून येताना किती मनोरम दिसत असतात, असं यशायाने अध्याय 52मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. शुभवर्तमान वाचून झाल्यानंतर सुद्धा धर्मगुरू आणखी एक छोटीशी प्रार्थना म्हणत असतात, की शुभवर्तमानाच्या ह्या घोषणेद्वारे हे परमेश्वरा माझी पापे धुतली जावोत, आमची पापे धुतली जावोत. ह्याच्यामध्ये नक्की काय अर्थ दडलेला आहे? देवाचा शब्द अशा प्रकारे आपल्याला शुद्ध करत असतो. संत आंब्रोज ह्याने सांगितलेलं आहे, माणूस जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तो देवाशी बोलतो, माणूस जेव्हा बायबल वाचतो तेव्हा देव त्याच्याशी बोलतो. अशा प्रकारचा संवाद जेव्हा होत असतो तेव्हा शुद्धतेची प्रक्रिया सुरू झालेली असते. म्हणून आपल्याला मदर तेरेसा सांगत आहेत, प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल.